नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सांघवी मुअर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सांघवी मुअर्स शेअर जंप आफ्टर रुपीज 428.72 कोटी वाइंड EPC ऑर्डर विन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सांघवी मुअर्स लिमिटेड या कंपनीच्या मटेरियल सबसिडरी कंपनी सनग्रीन फ्युचर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेडला मल्टिपल इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर कंपन्यांकडून 428.72 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. रिन्युएबल एनर्जी स्पेसमध्ये हा ऑर्डर मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे सांघवी मुअर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स शेअर जंप आफ्टर बॅगिंग रुपीज 670 कोटी NHAI हायवे प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला NHAI म्हणजे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून टोटल 670 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अँटोनी वेस्ट बद्दल. तर मित्रांनो, अँटोनी वेस्ट शेअर जंप आफ्टर विनिंग रुपीज 330 कोटी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी अँटोनी लारा इन्व्हिरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून ऑर्डर मिळाला आहे आणि याची व्हॅल्यू आहे 330 कोटी रुपये आणि याच अपडेटमुळे अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सात्विक शेअर जंप आफ्टर सबसिडरी सेक्युअर रुपीज 486 कोटी सोलार मॉड्यूल ऑर्डर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी सात्विक सोलार इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडला रेप्युटेड डोमेस्टिक इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर आणि EPC प्लेयर कडून 486 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. सोलार फोटोव्होल्टिक मॉड्यूल्सच्या सप्लाय करिता आणि याच अपडेटमुळे सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अंबुजा सिमेंट्स ACC आणि ओरिएंट सिमेंट बद्दल. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स शेअर जंप आफ्टर बोर्ड अप्रूव्ज मर्जर मेजर मर्जर विथ ACC अँड ओरिएंट सिमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीच्या बोर्डने मंजुरी दिली आहे. कशासाठी? ACC आणि ओरिएंट सिमेंटला अंबुजा सिमेंट्स लिमिटेडमध्ये मर्ज करण्यासाठी ही मंजुरी अंबुजा सिमेंट्स लिमिटेडच्या बोर्डने दिली आहे. आणि मित्रांनो, या नंतर ACC आणि ओरिएंट सिमेंटच्या इन्व्हेस्टर्सला अंबुजा सिमेंट्स लिमिटेडचे किती शेअर मिळणार आहे याकरिता आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तो येणार आहे उद्या संध्याकाळी 6 वाजता. आणि मित्रांनो, त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे की यानंतर अंबुजा सिमेंट्सचे ACC आणि ओरिएंट सिमेंट्सच्या इन्व्हेस्टर्सला अंबुजा सिमेंट्स लिमिटेडचे किती शेअर मिळणार आहे. आणि मित्रांनो, ते मी जर सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अंबुजा सिमेंट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर बोलूया L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, L&T सेक्युअर मेजर BPCL कॉन्ट्रॅक्ट वर्थ अप टू रुपीज 10,000 कोटी ॲट
बीना. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडला मध्य प्रदेशमध्ये बीना येथे लँडमार्क पेट्रोकेमिकल प्रोजेक्टसाठी BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कडून इंजिनिअरिंग, प्रोक्रुटमेंट, कन्स्ट्रक्शन आणि कमिशनिंग करिता ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा जो ऑर्डर आहे याची व्हॅल्यू आहे 5,000 कोटी आणि 10,000 कोटी रुपयांच्या रेंज मध्ये. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एक्साइड इंडस्ट्रीज इन्वेस्ट रुपीज 180 कोटी इन एक्साइड एनर्जी सोल्युशन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या लिथियम आयन बॅटरी स्पेसमध्ये कंटिन्युअस पुश देण्यासाठी आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये कॅपिटल इन्फ्यूज म्हणजे इन्व्हेस्टमेंट केले आहे. तर मित्रांनो, एक्साइड इंडस्ट्रीने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये 4.5 कोटी इक्विटी शेअर राईट्स इश्यूच्या थ्रू सबस्क्राईब करून 180 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनीमध्ये. आणि आता एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडची आपल्या होली ओन सबसिडरी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढून झाली आहे 4,202.23 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कायनेटिक इंजिनिअरिंग आर्म पार्टनर्स विथ जिओ थिंग्स टू ब्रिंग व्हॉइस अनेबल अँड कनेक्टेड टेक टू अपकमिंग इलेक्ट्रिक व्हेकल टू व्हीलर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी आर्म कायनेटिक वेट्स अँड वोल्ट्स लिमिटेडने जिओ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी जिओ थिंग्स लिमिटेडसोबत स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी पार्टनरशिपची घोषणा केली आहे. अँड द कोलॅबोरेशन इज एम ॲट इंटिग्रेटिंग ॲडव्हान्स व्हॉइस असिस्ट कंट्रोल्स, IoT powered smart digital clusters and connected vehicle technology across all upcoming kinetic इलेक्ट्रिक टू व्हीलर मॉडेल्स करिता ही पार्टनरशिप झालेली आहे. आणि याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड या दोन्ही शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुप बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रुप इज ॲक्टिव्हली एक्सप्लोरिंग अँड एंट्री इंटू इंडियाज न्यूक्लिअर एनर्जी सेक्टर टू पॉवर इट्स एनर्जी इंटेन्सिव्ह AI डेटा सेंटर. तर मित्रांनो, रिसेंटली तुम्ही अपडेट बघितला असेल की आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने प्रायव्हेट कंपन्यांसाठी इंडियाचा न्यूक्लिअर एनर्जी सेक्टर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, एकीकडे तर टाटा ग्रुप या इंडियाच्या न्यूक्लिअर एनर्जी सेक्टरमध्ये लगातार एक्सप्लोर करत आहे, तसेच मित्रांनो आता अपडेट येत आहे की अडानी ग्रुपसुद्धा आपल्या एनर्जी इंटेन्सिव्ह AI डेटा सेंटर्ससाठी पॉवर करिता इंडियाच्या न्यूक्लिअर एनर्जी सेक्टरमध्ये एंट्री करण्यासाठी लगातार एक्सप्लोर करत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आपण अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडला स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत टाटा, बाय बाय.